श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही कोटी कन्याचं दान केलं तर त्याचं खूप मोठं महापुण्य तुम्हाला प्राप्त होतं. श्रावणामध्ये जर तुम्ही तिळाचे कोटी पर्वत जर दान केलं तर त्याचंही खूप मोठं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि त्यासोबतच जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुवर्णाचं म्हणजे सोन्याचं पर्वत जर दान करत असाल तर तुम्हाला अनंत जन्मापर्यंत संपणार नाही एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही 100 अश्वमेध यज्ञ जर केलात तर त्याचा अमाप पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला आता असं वाटत असेल की हे मी तुम्हाला काय सांगत आहे आणि ह्या गोष्टी शक्य तरी आहेत का सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जर मी हो दिलं तर तुम्हाला निश्चितच खूप आनंद होणार आहे की कशा पद्धतीने ह्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. तर ह्या अशक्य वाटणाऱ्या 4 गोष्टी आपण कशा प्रकारे करू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ह्या 4 गोष्टीचं महापुण्य तुम्हाला प्राप्त करण्यासाठी श्रावणामध्ये सोमवारी गाईचं दूध आणि शुद्ध जल तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि ते शिवलिंगावरती आपल्याला पश्चिम दिशेला तोंड करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. दूध आणि जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरती बेलाची चांगली पानं जी फाटलेली नसतील, जी किडलेली नसतील किंवा जी खराब झालेली नसतील अशी बेलाची 21 किंवा 11 पानं तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. तर ह्या 4 गोष्टी केल्यानंतर जे महापुण्य तुम्हाला प्राप्त होणार होतं ते महापुण्य तुम्हाला एक बेलाचं पान भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे. तर हा उपाय श्रावण सोमवारी प्रत्येकाने नक्की करा आणि श्रावणामध्ये महापुण्याचा लाभ नक्की करा. श्री स्वामी समर्थ.